नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण वॉशिंग मशीन क्लीन कशी करायची हा व्हिडिओ बनवत आहोत। तर आता ही माझी फ्रंट लोडची वॉशिंग मशीन आहे। तर ही 2 in 1 वॉशिंग मशीन आहे। याच्यामध्ये ड्रायर आणि वॉशर दोन्ही पण आहे। तर आता ही क्लीन कशी करायची, आता ह्याचं डीप क्लीनिंग कसं करायचं हे तुम्हाला मी आता दाखवत आहे। आता ही वॉशिंग मशीन जर आपण वारंवार क्लीन करत राहिलो तर मग आपल्याला त्याची सर्व्हिसिंग करायची गरज पडत नाही। नाहीतर प्रत्येक वेळेस बाहेरच्या मेकॅनिकला बोलून आपल्याला सर्व्हिसिंग करावं लागते। पण मग आपण जर असं क्लीन करत राहिलो तर याला सर्व्हिसिंगची गरज पडत नाही। आता बघा, ही वॉशिंग मशीन मी ओपन केलेली आहे। ओपन केल्यानंतर त्याचे जे डोर असतात ते डोर अगोदर मी आता हा कपडा सर्फच्या पाण्यामध्ये थोडं गरम पाणी घेतलं आहे आणि त्याच्यात बुडून व्यवस्थित आता हा दरवाजा क्लीन करून घेत आहे, की जेणेकरून दरवाजाला आपला धागा जरी लागलेला असला तरी त्याचं वॉशिंग मशीनच्या साईडनी पाणी गळतं खाली। तर बघा, अशा पद्धतीने आता हे डोर क्लीन झाल्यानंतर आपल्या दरवाजाला जे रबर असतं फ्रंट लोडला, आता ज्यांच्याकडे फ्रंट लोड आहे त्यांना माहिती आहे की दरवाजाला जे रबर असतं ते रबर, आणि आत्ताच्या वॉशिंग मशीनला हे रबर मोठं दिलेलं आहे बघा। त्याच्यामुळे याच्या आतनं याच्या खाचेमध्ये रबराच्या भरपूर असे कपड्याचे धागे अटकलेले असतात। आणि आता माझा ड्रायर असल्यामुळं याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये धागे निघतात। वॉशर आणि ड्रायर दोन्ही असल्यामुळे त्याच्यात धागे भरपूर निघतात। तर ही वॉशिंग मशीन मला दर 15 दिवसाला क्लीन करावं लागते। तर बघा, आता ह्या दरवाजामध्ये सर्व जी रिंग बसवलेली आहे त्या रिंगमधलं आपण व्यवस्थित आता सर्व धागे काढून घेणार आहोत। आता हे आपण सर्व धागे कपड्याच्या साहाय्याने आपण ते क्लीन करूया। तर मग आता हे कपड्याच्या साहाय्याने आपण सर्व क्लीन करून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने आता हे आपण सर्व धागे काढून घेऊया। बघा आता या कपड्याच्या साहाय्याने सर्व आता हे क्लीन झालेलं आहे बघा। आणि साईडचं पण व्यवस्थित असं क्लीन करून घ्यायचं आहे। आणि आता या वॉशिंग मशीनला खाली कोपऱ्यामध्ये एक फ्लॅप असतो बघा। तर हा फ्लॅप ओपन करायचा आणि त्याच्यामध्ये जाळी बसवलेली असते, ती जाळी बाहेर काढून घ्यायची आहे। आता ही आपण जाळी काढून घेत आहोत बघा। आता ही जाळी बाहेर काढून घ्यायची आहे। आता ही फक्त फिरून ती जाळी बाहेर काढायची आहे। आता ज्या दिशेने फिरन त्या दिशेने फिरून बघायचं बघा। आणि आता बघा, या जाळीला किती घाण लटकलेली आहे बघा। याच्यामध्ये कपड्याचे धागे अटकलेले आहेत। आता आपल्याकडून जी वस्तू जाते, आता समजा सेफ्टी पिन आहे, हे सर्व तिथे जाऊन स्टोअर होतं त्या जाळीमध्ये। तर त्या जाळीमध्ये स्टोअर होतं। तर अशा पद्धतीने आपण ती जाळी बाहेर काढलेली आहे। आणि आता त्या जाळीतली सर्व घाण आपण काढून घेतलेली आहे बघा। आणि घाण काढून झाल्यानंतर ती एकदम क्लीन करायची, पाण्याने धुवून काढायची किंवा कपड्याने क्लीन पुसून घ्यायची आणि नंतर ती परत त्याच जागेवर व्यवस्थित लावून द्यायची। आणि त्याच्या शेजारी एक बारीक असं रबराची नळी असते, तर त्याचं पण तोंड ओपन करायचं आणि त्याच्यातले सर्व पाणी काढून टाकायचं। पाणी निघालं की सर्व त्या पाण्याबरोबर आतमध्ये साठलेली सर्व धूळ कचरा सर्व त्याच्यातून निघून जाते बघा। आणि नंतर त्याला परत त्याचं पुढचं झाकण लावून द्यायचं आहे। आणि आता ती जाळी आणि नळी आपण व्यवस्थित परत त्या जागेवर बसून देऊया। क्लीन करून घ्यायचं आतमध्ये कपडा टाकून व्यवस्थित। आणि अगदी सोपी आहे ही वॉशिंग मशीन क्लीन करायला बघा। आणि आपण ही जर वारंवार क्लीन करत राहिलो तर मग आपल्याला बाहेर सर्व्हिसिंगची गरज पडत नाही। आता माझ्याकडे पहिली पण वॉशिंग मशीन आहे, तर ती जवळजवळ 20 वर्ष झाले ते वॉशिंग मशीनला। ती छोटी आहे। आता ही मी 2 वर्षापूर्वी ही नवीन घेतलेली आहे बघा। आता हे आपण व्यवस्थित आता त्याच्यामध्ये ती जाळी पुन्हा बसून देऊया। आता व्यवस्थित आपण ती जाळी बसून परत फ्लॅप त्याला लावून द्यायचा आहे।
तर अशा पद्धतीने आता आपला डोअर पण क्लीन झालेला आहे, रबर झालेला आहे आणि खाली जी जाळी असती तर ती सुद्धा आपण क्लीन करून घेतलेली आहे. आणि आता ती जाळी आपण व्यवस्थित बसून पण दिलेली आहे बघा. आणि आता फ्लॅप पण आपण लावून देऊया त्याचा. अगदी सोपी आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, सुरुवातीला जेव्हा आपण वॉशिंग मशीन क्लीन करायला लागतो त्यावेळेस वर जे स्विच असतं ते स्विच बंद करून त्याचं बोर्डमधली पिन काढून घ्यायची आणि नंतरच वॉशिंग मशीन क्लीन करायला लावायचं. कारण कधी कधी करंट बसण्याची सुद्धा भीती असते, त्याच्यामुळं पिन काढून नंतरच ही वॉशिंग मशीन आपण डीप क्लीन करायची. आणि क्लीन करताना नेहमी हातामध्ये ग्लोव्ज घालायचे, कारण कधी कधी वॉशिंग मशीनमध्ये सेफ्टी पिन, टाचणी हे वस्तू पडलेल्या असतात, कधी कधी त्या अटकलेल्या असतात, त्यासुद्धा बोटात शिरण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं हातामध्ये ग्लोव्ज घातल्याशिवाय वॉशिंग मशीन क्लीन करायचीच नाही. तर बघा अशा पद्धतीने आपण आता ते फ्लॅप पण बसून दिलेलं आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवते, आता सर्व क्लिनिंग झालेलं आहे आता आपलं आतमधलं. आणि आता ह्याच्यामध्ये कपडे कशा पद्धतीने आपण वॉशिंग मशीनमध्ये टाकायचे. आता आपण आता हे व्यवस्थित आता पुन्हा एकदा ते आतून पुसून घेऊया आणि कोरड्या कपड्याने पण एकदा क्लीन करून घेऊया. आणि मग तुम्हाला दाखवते कपडे कसे आपण त्यामध्ये टाकणार आहोत. तर बघा आता ते कपडे झाले. आता मी कोरड्या कपड्यांनी सर्व पुन्हा एकदा क्लीन करून घेते. कोरड्या कपड्यांनी आपण आता व्यवस्थित क्लीन करून घ्यायचे. बघा आता हे क्लीन पण झालेलं आहे व्यवस्थित. आता कोरड्या कपड्यांनी क्लीन केल्यानंतर त्याला पाण्याचे डाग दिसत नाही, त्याच्यामुळे पुन्हा एकदा त्याला कोरडा कपडा मारून घेतलेला आहे मी. आणि आता कपडे टाकताना आपण एक एक कपडा सुट्टा करून टाकायचा, नाही तर एकदम सर्व कपडे त्याच्यामध्ये टाकायचे नाही, नाही तर कपडे व्यवस्थित निघत नाही, कारण ते एकमेकात अटकले जातात. पण सहसा या वॉशिंग मशीनमध्ये कपडे एकमेकांमध्ये अटकत नाही, पण मग एकत्र जर टाकले तर असे सुट्टे करून आपण यामध्ये कपडे एक एक कपडा यामध्ये धुवायला टाकायचा बघा. अशा पद्धतीने आपण वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकायचे एक एक करून. आणि नंतर आता यामध्ये पावडर कशा पद्धतीने टाकायची हे तुम्हाला मी आता दाखवत आहे. आता तुम्ही जर वॉशिंग मशीनची पावडर वापरत असाल तर ही पावडर कधी कधी कपड्यांमध्ये पावडर राहून जाते. तर मी तुम्हाला आता दाखवते तर पावडर कशा पद्धतीने त्या वॉशिंग मशीनमध्ये आपण वापरायची आहे. आता हे सर्व कपडे आपले टाकून झालेले आहे. आणि पावडर आता ही टाकताना आपण वरच्या ड्रॉवरमध्ये कधी टाकायची नाही बघा. आता ही मी पावडर दाखवते तुम्हाला. मी दोन्ही पण वापरते, लिक्विड पावडर आणि पावडर जर वापरायची असेल तर एक सॉक्स घ्यायचा. आपल्याला जो सॉक्स लागत नाही, वापरत नसलेला एक चांगला सॉक्स घ्यायचा आणि त्यामध्ये ती पावडर टाकायची आतमध्ये. सॉक्समध्ये पावडर टाकायची. आता हा धुण्याचाच सॉक्स आहे, म्हणजे वापरत नाही मी. आणि नंतर आता त्याला गाठ मारायची बघ सॉक्सला आणि सॉक्स त्यामध्ये आपण टाकून द्यायचा आणि कपडे धुवायला लावून द्यायचे. तर मग सॉक्समध्ये पावडर टाकल्यामुळं काय होतं, पावडर कपड्याला पण लागत नाही आणि कपडे पण व्यवस्थित असे निघतात. आणि ड्रॉवरमध्ये जर आपण पावडर टाकली तर त्या ड्रॉवरमध्ये पावडर कधी कधी अटकून बसते आणि कपड्यांमध्ये सुद्धा पावडर राहते. त्याच्यामुळे टाकताना नेहमी सॉक्समध्येच टाकायची. आणि आता तुम्हाला दाखवते ड्रॉवर कशा पद्धतीने क्लीन करायचा. आता हा ड्रॉवर पण निघतो, पण मग त्याच पॅक बसलेला आहे, तो काय आत्ता काही काढता येईना मला बघा. तर अशा पद्धतीने हा ड्रॉवरसुद्धा ते प्रेस केल्यावर निघतो. पण ड्रॉवर पण अशा पद्धतीने आपण कोरड्या कपड्याने क्लीन करून घ्यायचा.
की कधी त्या पावडर पण त्याच्यामध्ये राहते, ते सर्व निघून जायचं. आता त्यामध्ये जर पावडर अटकली असेल तर मग वॉशिंग मशीनमध्ये पाणी जायला प्रॉब्लेम येतो, पाणी त्याच्यातच साठवून राहते. त्याच्यामुळे हे वारंवार हा ड्रावरसुद्धा क्लीन करत राहायचा. त्याला आतमध्ये खाचे असतात ते सुद्धा व्यवस्थित असे क्लीन करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आता ही वॉशिंग मशीन आपण सर्व क्लीन करून घेतलेली आहे. आणि अशी जर आपण क्लीन केली तर याला सर्व्हिसिंगची बिलकुलही गरज पडत नाही आणि बाहेरचं मेकॅनिक बोलवायचीही गरज आपल्याला पडत नाही. आता याच्यामध्ये मी लिक्विड पण वापरते आणि पावडर दोन्ही पण यामध्ये वॉशिंग मशीनमध्ये मी वापरत असते. आणि आता आपला ड्रॉवर पण क्लीन झालेला आहे आणि मशीन पण आपली क्लीन झाली आहे. आता मी तुम्हाला सांगते, आता आपण जेव्हा कपडे धुवायला लावतो तर मग आपण वेगवेगळ्या प्रकारे आता तिथं मोड दिलेले आहेत, तर त्याच्यावर आपण कपडे धुत असतो. तर तुम्हाला आता दाखवते. आता ही ओढणी आहे माझी. आता ही ओढणी जर मला त्याच्यात धुवायची असेल तर ती जास्त वेळ लावली तर ती खराब होते. मग ओढणी तुम्हाला दाखवते. आता अशा पद्धतीने आपण फक्त ती स्पिनवर मी घेते, म्हणजे ही 14 ओढणी धुतली जाते. फक्त 14 मिनटावर ओढणी, साडी हे नेहमी 14 मिनटावरच धुवायची बघा. तर बघा असे 14, आणि आपल्याला जर पूर्ण पिळलेली लागत असेल तर मग ती 20वर लावायची. अशा पद्धतीने आता ही 14वर आणली आणि नंतर स्पिनचं बटन दाबून जास्त स्पिनवर ती लावलेली आहे. तर मी ही 20वर, आता ही ओढणी मी 20वर धुणार आहे. 20वर धुतल्यामुळे ती ओढणी बिलकुलही खराब होत नाही आणि चुरगळत पण नाही. आता साड्या पण 20वरच नेहमी धुवायच्या, त्यामुळं धुणं पण फास्ट होतं आणि आपले कपडे पण बिलकुल चुरगळत नाही. तर मग अशा पद्धतीने आपण रोजचे कपडेसुद्धा पण आपण असे लावायचे बघा. आता हे कपडे, आणि आता तुम्हाला मी दाखवते ड्रम क्लीन कसा करायचा. आता ड्रम क्लीन करायला आपण पावडर वापरतो. आता आपल्याकडे पावडर नसेल, आता मी पावडर वापरतच नाही. ड्रम क्लीन करायला मी नेहमी हार्पिकचाच वापर करते बघा. आता आपल्याला वॉशिंग मशीनचा ड्रम क्लीन करायचा आहे, टब क्लीन करायचा असेल तर मग त्यामध्ये मी हार्पिक टाकते. त्याच्यामध्ये बघा मी 1-1.5 चमचा हार्पिक टाकलेला आहे आणि हार्पिक टाकून नंतर टब क्लीनला लावून देत आहे. टब क्लीनला जर आपण हार्पिक वापरलं तर हार्पिकमुळं त्याचा ड्रेन पाईप पण अगदी नव्यासारखा क्लीन होऊन जातो आणि वॉशिंग मशीन पण क्लीन होते. त्याच्यामुळं नेहमी वॉशिंग मशीन क्लीन करताना मी हार्पिकचाच वापर करते. हार्पिकमुळं अगदी स्वच्छ असे पूर्ण सर्व पाईप आपले स्वच्छ होऊन जातात. तर बघा अशा पद्धतीने मी हार्पिक टाकून ड्रम क्लीनला लावला.